काल 12 एप्रिल 2026 IPLमधील जी मुंबई इंडियन्सची 4थी मॅच होती, तर ती मॅच एक वेगळ्या पद्धतीनं कशी संस्मरणीय ठरली याबद्दल मी सांगतो. बेसिकली पहिल्या 3 मॅचेस काय मला बघायला मिळाल्या नाही, पण ही 4थी मॅच म्हटलं बघायचं निवांत. आणि मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरू झाली. बऱ्यापैकी चांगली सुरुवात पण झाली होती, पण नंतर विकेट्स पडत गेल्या आणि अशी अवस्था झाली की 20च्या पुढं रिक्वायर्ड 100 सुरू झालं आणि मॅच आता जवळजवळ गेल्यातच जमा होते. पण त्यावेळेला शेरेन रुदरफोर्ड म्हणून जो एक बॅट्समन मुंबई इंडियन्सचा आहे, त्याने अशी काही आक्रमक खेळी केली की म्हणजे 9 षटकार मारले त्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये की मॅच आता गेलेली आहे, पूर्ण डॉमिनेट करण्याच्या प्रयत्नातच होते. RCBद्वारे डॉमिनेशन त्यांनी केलेलंच होतं मुंबई इंडियन्सवर. आणि अशा परिस्थितीमध्ये रुदरफोर्डनं ज्या पद्धतीनं खेळी केली की अक्षरशः RCBला म्हणजे RCBच्या खेळाडूंना असा घाम फुटला की काय आता होईल. आणखीन 1 ओव्हर जरी मिळाली असती तर मुंबई इंडियन्स जिंकली असती, अशी अवस्था त्यांनी निर्माण केली. सांगायचा मुद्दा आहे यामध्ये, तुम्ही जर ती मॅच बघितला, हायलाईट्स कालची मॅच मुंबई इंडियन्स आणि RCB, तर तुम्हाला त्या खेळीमध्ये दिसेल की म्हणजे आपण आता पराभवाच्या पूर्ण छायेत आहे की आता पराभव जवळजवळ नक्की आहे, 99%. पण त्या खेळाडूने इतका अप्रतिम खेळला की जसं काय आपण ओपनिंगला आलेलो आहे आणि आता बिनधास्त आपण ही मॅच घेणार आहे, खिशात आहे आपल्या, अशा पद्धतीने खेळला. आणि अक्षरशः म्हणजे पहिली मॅच अशी की जी मॅच हारूनसुद्धा, म्हणजे मी मुंबई इंडियन्सचा फॅन आहे, मॅच हारून म्हणजे 3री मॅच हरलेली आहे, पण इतकं समाधान वाटलं की अरे वा, बेस्ट. म्हणजे हारली तर काही फरक पडत नाही, अक्षरशः आपण IPL कप जिंकल्यासारखा आनंद झाला. म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर पद्धतीनं त्याने खेळ केला. आणि हे महत्त्वाचं आहे की तुम्ही हारणं किंवा जिंकणं हे आपल्या हातात नसतं, आपण फक्त तुटून 100% प्रयत्न केला की नाही, हे महत्त्वाचं असतं. आणि ज्या पद्धतीनं ते रुदरफोर्ड खेळला की त्यानं हार कधीच मानली नव्हती आणि त्यानं विजय हा आपलाच आहे हा जो कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावर होता, त्याच्या खिळीमध्ये होता, तो अविश्वसनीय आहे. मग तुम्ही जर हा मॅचची हायलाईट्स बघितला तर तुम्हाला कळेल की काय पद्धतीनं खेळलेलं आहे. आणि हे एक जीवनाशी तत्त्वज्ञान जोडतो की तुम्ही भले किती तुमच्या आयुष्यात सगळं संपलेलं आहे, हारलेला आहात तुम्ही, पण तुम्ही जर हार मानली नाही तर तुम्ही कुठं जाऊ शकताय, याचं उदाहरण काल त्याने दिलेलं आहे. आणि हे तत्त्वज्ञान किती महत्त्वाचं आहे की तुम्ही जिंकण्यासाठीच खेळलं पाहिजे. अदरवाईज कसं, आता किती 20-22 रन रेट आहे, कशाला आता मारत बसा, एक सिंगल काढा आणि टाईमपास करून 20 ओव्हर संपवा. अशा पद्धतीने खेळी करणे ही अत्यंत चुकीची आहे. आणि भले आपण हारणार आहे, पण हारणार हा विचार का मनात आणायचा, आपण आपलं 100% देऊया ना. ह्या पद्धतीने खेळी करणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि हे तुम्ही माणूस म्हणून जगण्याचं खरं तत्त्व आहे. त्यामुळे नक्की बघा मॅच, जर तुम्हाला हायलाईट बघायला मिळेल तर. आणि त्यातनं मी सांगायचं होते हाच आहे की जी मॅच मुंबई इंडियन्सनं हारली जरी असली तरी त्या मॅचमुळे मला इतका आनंद झाला की भले तुम्ही हारा, पण तुम्ही ज्या पद्धतीनं खेळला, आय एम प्राऊड ऑफ यू, आय एम सल्यूट. थँक्यू.